चला पंचांचा इशारा मॅच होते. सुरुवात पहिले षटक हाताळण्यासाठी सुशांत गोलंदाजीसाठी आले. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक हाताळलं. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात नितीन सुतार, नॉन स्ट्राईक एंडला अजय भोईर. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. वाईट +1 अशा 2 धावा पहिल्याच बॉलवर खर्च केलेत सुशांतने. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव स्ट्राईक एंडला पाहायला मिळते आपल्याला. नितीन सुतार, नॉन स्ट्राईक एंडला अजय सुतार ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितीन सुतार आणि अजय भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाशीगाव टीम कडून पहिल्या मॅच मध्ये अवेलेबल नव्हते, दुसऱ्या मॅच मध्ये अवेलेबल झालेत. सुशांत मात्र पुन्हा एकदा सजीव राईट आर्म राऊंड द विकेट. डावकुरी हाताचा बॅटर आपल्या समोर पाहायला मिळतोय. हा बॉल देखील खराब. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवर देखील खर्च केल्यात सुशांतने. पहिल्या षटकात पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना सुशांतने तब्बल 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. पण या मॅचला सुरुवात झाली. नितीन सुतार सारखा मोठा फलंदाज आपल्या समोर आहे, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना थोडंसं दडपण आहे, थोडंसं प्रेशर देखील असेल. कारण की डावकुरे हाताचा फलंदाज आपल्याला नितीन सुतार आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सजीव गोलंदाज सुशांत. हा खूप चांगला बॉल आहे. ऑन साईडला दिशा दिली. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागते तब्बल 5 धावा. म्हणजे एका बॉलमध्ये धावा खर्च केलेत गोलंदाजने सुशांतने 5 पहिल्या बॉलमध्ये. हा बॉल देखील खूप चांगला आहे. फुलटॉस बॉल होता, टायमिंग जुळलं नाहीये या बॉलवर आणि चांगली फिल्डिंग अभि शिंदे इन ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग करतायत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा बॉल देखील खोलवर पद्धतीचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठला ताळमेळ होत नाहीये. यष्टनच्या मागे विनोद देखील चूक करतायत आणि एक आव्हान म्हणजे 22 एकदम मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर. थोडं शांत पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. 6 धावा आतापर्यंत गोलंदाजने खर्च केल्यात सुशांतने आणि स्ट्राईक एंडला नितीनला देखील पाहताय. खूप चांगला फटका ऑन साइडला खेळायचा होता. फटका फसलाय आणि पहिली विकेट माघारी परतना नितीन सुतार. बॅक टू डगआउट. पहिला धक्का लागलाय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज नितीन सुतार माघारी परतलेत. मोठी विकेट आली. थोडसे पहिल्या बॉल मध्ये धावा सुशांतने खूप खर्च केला, म्हणजे 5 धावा मोजल्या, पण तदनंतर काय कमबॅक केलंय. विकेट आले. पहिली विकेटचं पतन झालंय. टीमची धावसंख्येची 6. प्रज्वल सुतार आता बॅटिंगसाठी आलेत. त्यांनी खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये केला. बॅटिंग करत असताना 20 धावाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, पण षटक हातात असताना भरपूर धावा खर्च केल्या. या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ असेल सर्वच प्रेक्षक पाहण्यासाठी आतुर आहेत. पुढचा बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. हलक्या हाताने बॉल गॅदर केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6. शेवटचा एक बॉल शिल्लक. 3 षटकाची लढत आहे. हा बॉल देखील खूप चांगला आहे. प्रज्वल सुतारकडे या बॉलचं उत्तर देखील नाहीये आणि काय चेंडू हाताळलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती म्हणजेच 1 गडी बाद 6 धावा. 3 षटकाची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकाचे राहतील. अजय भोईर स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल. ही जोडी खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या मॅच मध्ये अजय अवेलेबल नव्हते, पण दुसऱ्या मॅच मध्ये अवेलेबल झालेत. दुसरं षटक विजय. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे मागणी करतात व्हाईट बॉलची, पण खूप चांगली लाईन पाहायला मिळते विजयची. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट हाताळत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगताय पहिलाच बॉल डॉट. हा देखील बॉल पाहताय आपण. खूप चांगला पद्धतीचा चेंडू हाताळलाय. फटका फसलाय पुन्हा एकदा अजयचा आणि हा दुसरा चेंडू निर्धावालाय. काय गोलंदाजी सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा खेळ आहे. 2 नितीन सुतार बाद झालेत. अजय भोईरला आता बॅटिंग डिपार्टमेंट सांभाळावं लागेल. चार्ज घ्यावं लागेल. धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 बॉल आतापर्यंत हाताळे गोलंदाजने खूप चांगल्या पद्धतीचे.
हा बॉल देखील स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. धावसंख्येला आकार द्यायचा असेल वाशीगाव टीमला तर खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमण करावं लागेल गोलंदाजच्या विरोधामध्ये, कारण की बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे त्यांच्या कोपरखेडे टीमकडे. यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला पाहायला मिळतो. यष्टनच्या मागे विनोद कुठली चूक करणार आणि फलंदाज अजय भोईर देखील बाद होतील. बॅटर आउट. खूप चांगलं षटक सध्या प्रगतीपथावर. विजयचं कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी सध्या करतायत. एक मोठ्या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना नितीन सुतार देखील बरं खूप काही करू शकले नाही, सत्यामध्ये बाद झाले. त्यानंतर अजय भोईर देखील बाद झालेत. आता आले तर निखिल भोईर. खूप चांगला खेळ यांनी केला या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 12 धावा केल्या, बॉलिंग करत असताना 5 धावा त्यांनी खर्च केला. या मॅच मध्ये बॅटिंगसाठी आलेत. पुढचा बॉल टॅप करायचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. एक धावची भर केली जाईल. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचा आता एक बॉल शिल्लक. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात गोलंदाज विजयने, फक्त 2 धावा. खूप चांगलं षटक सध्या हाताळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला निखिल. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, क्रॅकिंग शॉट. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. निखिल भोईरच्या बॅटमधून धमाका. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यासाठी आणि 4 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, पण अखेरच्या बॉलवर निखिल भोईरचा धमाका पाहायला मिळाला 4 धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या ती 2 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 12 धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी आलेत आदित्य. स्ट्राईक एंडला प्रज्वल. 6 बॉलचा केस शिल्लक. 6 बॉल मध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल निखिल भोईरला आणि प्रज्वल सुतारला या मॅच मध्ये. आणि आदित्यला मात्र कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी षटकासाठी जबाबदारी सोपवली करण्यात अभि शिंदेने. फटका चांगला आहे ऑन साईडला. विजय चांगली फिल्डिंग करता इन ऍक्शन मध्ये, खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील डॉट बॉलने झाली. अभि शिंदे सारखा गोलंदाज असताना देखील अभि शिंदेने मात्र जबाबदारी आदित्य या गोलंदाजावर दाखवली आहे. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. अजूनही 5 बॉलचा केस शिल्लक. आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना. दोन्ही टीम एक सामना जिंकलेत. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. अभि शिंदेच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. प्रज्वल सुतारच्या बॅटमधून हा धमाका. 4 धावा महत्वपूर्ण धावा आहेत. धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल, अथर्व 8 कोपरखेरणे टीमला आपल्याला फाईट करायचं असेल तर तुम्हाला इथून धावसंख्या बनवण्याची नितांत गरज आहे. आणि तेच करत असताना प्रज्वल सुतार आदित्यच्या विरोधामध्ये केलं जातं आक्रमण. टीमची धावसंख्या ती 16. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होण्यात 4 बॉल अजूनही शिल्लक. बॉल सोडून दिलाय. लाईन खराब आहे, दिशा देखील खराब आहे या बॉलची. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अव्वंतर धाव खर्च केली जाईल 1 आणि टीमची धाव संख्या ती जाऊन पोहोचेल ते म्हणजे 17 या आकड्यावर. खूप चांगला फटका. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नाराज आहेत प्रज्वल सुतार की फटका फसला त्यामुळे डॉट बॉल आलाय. टीमची धाव संख्या ती 17 स्थिरावलेली पाहायला मिळते. हा बॉल देखील सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक अवंतर धाव खर्च केली जाईल आदित्यच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 18. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत आदित्यने आणि धावफलकावर आहेत ते म्हणजे 2 गडी बाद 18 धावा. 2 चेंडू खूप महत्वाचे असेल. 2 चेंडूवर 2 बॉलवर मात्र 2 चौकार आले तर मात्र एक चांगली फाईट करण्यासाठी धावसंख्या असेल ते म्हणजे वाशेगाव टीमसाठी. आणि 2 धावा चांगल्या मेरिटवर टाकाव्या लागतील. यावेळेचा बॉल फटका फसलाय. बॅट अँड बॉलचा नीट ताळमेळ पाहायला मिळत नाहीये. सिंगल आली या बॉलवर. टीमची धावसंख्या 19. आता शेवटचा एक बॉल शिल्लक. निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार त्यांनी ठोकला या मॅच मध्ये. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. शेवटचा बॉलवर देखील आक्रमण. स्ट्राईक अँड डिलिव्हर.
अखेरच्या बॉलवर निखिल भोईरच्या बॅटमधून अजून एक धमाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार शेवटच्या बॉलवर आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 या आकड्यावर आणि 24 धावेचं लक्ष मात्र उभं केलंय ते म्हणजे गावदेवी वाशीगाव टीमने अथर्व 8 कोपरखेने टीमच्या समोर. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम वाशीगाव लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि आपली बॅटर म्हणजे जोडी आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच विशाल 8 कोपरखेरणे आणि शैलेश मूर्ती नेरुळ असा हा सामना आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतात तर प्लीज नाणेफेकसाठी यायचंय. विशाल 8 कोपरखेरणे आणि शैलेश मूर्ती नेरुळ असा हा पुढचा सामना आपल्या समोर रंगणार आहे. दोन्ही टीमचे कर्णधार आपण आला असाल तर प्लीज नाणेफेकसाठी यायचंय. चला दुसऱ्या डावाला होती सुरुवात. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला अभि शिंदे टीमचे कॅप्टन आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सुशांत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला 18 बॉलमध्ये कोपरखेरणे टीमला बनवायचे 24 आणि त्या धावा देखील डिपेंड करायच्यात वाशेगावला. गोलंदाज ट्रायकर पहिले षटक हाताळण्यासाठी गावदेवी वाशेगावकडून आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान गोलंदाज विजय खडसे आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट अभि शिंदेसाठी सज्ज होतील. पहिला बॉल फुलटॉस बॉल आणि त्याला फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अभि शिंदेच्या बॅट मधून येतोय हा पहिला धमाका सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नो बॉल आहे म्हणजेच 5 धावाने सुरुवात या धावसंख्येला पाहायला मिळते आपल्याला. बॉल सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा म्हणजे टीमची धावसंख्या ती 7 धावा. पहिल्या बॉलवर 5 नंतर त्याला 2 म्हणजे 7 धावा धावफलकावर. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय विजय खडसेच्या माध्यमातून. 7 धावा खर्च केल्यानंतर त्याला डॉट बॉल आलाय. 24 धावसंख्येची गरज आहे कोपरखेरणे टीमला. चला नो बॉल आहे +1 अशा 2 धावा मिळायला जाते टीम कोपरखेरणेला. टीमची धावसंख्या ती 9. विजय खडसे गोलंदाजी करतात. 1 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 9. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न अभि शिंदेचा फसलाय. डॉट बॉलची सांगता येते. 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 9. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला विजय खडसेच्या माध्यमातून. अभि शिंदेची विकेट मात्र आली आहे. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली पण त्यानंतर त्याला काय गोलंदाजी करतात विजय खडसे. भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर करतात. वेगेचं उत्तर मात्र अभि शिंदेकडे नव्हतं. 9 धावा आहेत धावफलकावर. 9 धावावर विकेट आले. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 3 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या ती 9. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 9 धावा आतापर्यंत विजय खडसेने खर्च केल्यात. 3 बॉल अजूनही शिल्लक. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला विनोद. अभि शिंदे सारखी मोठी विकेट आली आहे आणि अभि शिंदेला मात्र महागारी परतवण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज विजय खडसे. वेगवान गोलंदाज आहेत. वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करतायत. खूप चांगलं बॉलिंग ऍक्शन देखील पाहायला मिळते विजय खडसेच्या माध्यमातून. हा देखील खराब आहे. वाईट +1 नो +1 अशा धावा खर्च केले जातात विजय खडसेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 11. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमी धावसंख्या खर्च करायला लागेल विजयला मॅच मध्ये. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट +1 अजून 2 धावा खर्च केले जातील. टीमची धावसंख्या 13. खूप चांगला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. विनोद देखील फसले त्या बॉलवर. भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 13. हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसला. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. 13 धावा संख्या आतापर्यंत खर्च केलेत विजय गोलंदाजी करतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे षटकामध्ये.
डॉट बॉल हाताळला खूप इम्पॉर्टंट असेल. हा शेवटचा बॉल. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय विनोदच्या माध्यमातून. प्रज्वल सुतार खूप चांगली फिल्डिंग करतायत. डॉट बॉलची सांगता येते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाखेरीस टीमची धावसंख्या ती म्हणजे 1 गडी बाद. 24 धावसंख्येला उत्तर देत असताना अथर्व कोपरखेरणे टीम धावसंख्या ती पहिल्या षटकाखेरीस 13. आता धावा करायच्या ते म्हणजे जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धावा. 12-11-21 मैदानाच्या आतमध्ये सध्या शिल्लक आहे. सुशांत आणि विनोद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कुठला वापरला जाईल. अजय भोईर बॅटिंग करत असताना अपयशी ठरले होते. अजय भोईर टीमला गरज आहे कमबॅक करून देण्यासाठी. आपल्याला सुरेख षटक हाताळण्यासाठी खूप गरज आहे वाशीगाव टीमसाठी. हे षटक खूप महत्वाचं असेल. स्ट्रायकरला सुशांत. फटका पहिलाच बॉल फेकून दिलाय. अजय भोईरचं स्वागत चौकाराने केले. सुशांतच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. बॉल सोडून दिलाय. 9+1 अशा 2 धावा इथे खर्च केले जातील पुन्हा एकदा अजय भोईरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर जाऊन पोहोचते. 19 धावा 1 गडी बाद. हा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न अजय भोईरचा फसलाय. अजून एक आव्हान तर धाव खर्च केलेला. टीमची धावसंख्या ती 20. धावा करत जिंकण्यासाठी फक्त 4. आणि हा स्टँड अँड डिलिव्हर विजयचा चौकार सुशांतच्या बॅटमधून आलाय आणि हा विजय संपादन केलाय. अथर्व 8 कोपरखेरणे टीम सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना पहिला संघ मिळाला आम्हाला. अथर्व 8 कोपरखेरणे टीम अभिनंदन आणि हार्ड लक. वेलप्लेड टीम गावदेवी वाशेगाव. आपण या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगला खेळ केला आपण आणि आपलं देखील पुढच्या टुर्नामेंटसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असूया. दुसरा मॅच आपला आवाज देतोय शैलेश मूर्ती नेरुळ आणि विशाल 8 कोपरखेरणे. टीम कॅप्टन यायचंय. टॉससाठी आम्ही DJ मास्टर मितला विनंती करू एक चांगलं संगीत वाजवण्यासाठी.